तर नमस्कार मंडळी, आणि हे तुम्ही बघाल तर हे आहे पायानाज म्युझियम. क्लासिक म्युझियम आहे फॉर कार्स. नवीनच झालेलं आहे बहुतेक. तर हे आपण आता बघू. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही इकडे बघाल तर हे इव्होल्युशन दाखवलं आहे चाकाचं. 10,000 BC, 3,500 BC. हा मोठा चाक 1000 BC. म्हणजे ते दिलेलं आहे इव्होल्युशन कसं झालं चाकाचं. नंतर लेट 1800 नाही काय याला 1920मध्ये नंतर रबर आले. ही जी आहे ही घोडागाडी, ही जी आहे ती आहे ही पण घोडा, ही माणसाची गाडी आहे. इकडे पुढे माणसं असायची. हे जे आहे ही बैलगाडी आहे. हे पण बघा, हे कसं आहे, हे कॅमलची गाडी आहे. हे पुढे कॅमल असतात. बैलगाडी. आणि ही बघा एकदम हेरिटेज गाडी आहे. 1925 फियाट, इटलीची आहे. वाह, मस्त, चांगल्या कंडिशनमध्ये ठेवलेली आहे एकदम. ही पण तुम्ही बघाल तर ही पण आहे फियाटची गाडी. लाईट्स, ते पुढे जे आहे ते रोटर आहे चालू करायला. मस्त एकदम क्रोम. साईड टायर्स, ती ऑक्झिलरी लाईट. सिटिंग बघा आतमध्ये केवढी मस्त. हे पण आहे 1929चं US मॉडेल. 8 सिलेंडर पेट्रोल आहे. 29 हॉर्स पॉवर. स्टूड ब्रेकर प्रेसिडेंट गाडीचं नाव. ही गाडीची माहिती चांगली आहे. आणि 3 स्पीड मॅन्युअल आहे. तेव्हा पण 350 NM टॉर्क होता. 2800 आहे. 8 सिलेंडर आहे. एवढं मोठं इंजिन आहे. ती पण एक सॉर्ट ऑफ मिनी व्हॅन आहे. ही 1946ची फोर्ड गाडी. ही खूप साऱ्या पिक्चर्समध्ये वगैरे आपण बघितली होती, हॉलिवूड मूवीजमध्ये. ग्रीन कलर आहे. मॉरिस F8 सिरीज, E सिरीज. मॉरिस मोटर्स 1948चं. ही बघा, ही तर एकदम मला वाटतं फेमस मॉडेल जाता इकडचं सगळं. फ्रेझर. काय कलर आहे, एकदम युनिक कलर आहे, एकदम मस्त. केवढी मोठी गाडी आहे बघा. आता कॉम्पॅक्ट सेडॅन झाल्या. त्या टाईममध्ये 1947ची गाडी आहे. दरवाजे उघडायला आणि तो जो चाक आहे ते चाक पुढायला पण कंपार्टमेंट्स केलेले आहेत. इकडच्या रॉयल फॅमिलीची गाडी आहे. फोटोज पण तुम्ही समोर बघू शकता. या साईडला फोटोज आहेत. 150 BHP आहे.
डायमर मर्सिडीजचं नंबर पण MEX, एकदम VIP नंबर आहे. 1949 ची गाडी आणि त्याला पण स्टार्टर समोर हे करायला स्टार्टर आहे. हे त्यांचे सगळे महाराजांचे लाईनअप त्यांनी ही गाडी वापरली. त्याला तुम्ही वरती बघितलं तर ते महाराजांचं स्टँड फ्लॅग कॅरी करायला हे पण आहे. नाही वरती बघितलं तर हे पण आहे असं आहे. ते हे सगळे बजाज चेतक 150, राजदूत, M80, LML वेस्पा, बजाज. ही कायनेटिक ही आपल्या भारतातली पहिल्यांदी ऑटोमॅटिक मोपेट होती. कायनेटिक, लुना, LML, राजदूत, यामाहा 2 स्ट्रोक. हे 2 स्ट्रोक इंजिन आहे. हे बघा, हे ट्रायम्फ जी UKGची कंपनी त्याची कंपनी आहे. हे पण मोटरसायकल आहे. गाडगे फोटो काढते की नाही काय. तर हे जे आहे हे तुम्ही बघितलं तर हा समोर सिट्रोजनची कंपनी आहे. त्यांचं एव्होल्युशन कसं झाला 1999, 1966 आणि 2022. आणि ही त्यांची सिट्रोजनचं मॅप आहे. पॅरिस सिट्रोजन फ्रेंच कंपनी आहे. ती मला वाटतं लास्ट इयर आपल्याकडे आली आहे. आणि त्याची 1947चं हे मॉडल आहे सिट्रोजन. म्हणजे केवढी जुनी कंपनी आहे तुम्ही बघा. सर तर ही बघा, तुम्ही बघाल तर ही आहे हिलमॅन नावाची कंपनी. त्याची गाडी आहे 1952. ही आहे ऑस्टिन समरसेट 1952चं मॉडेल आहे. नाही काढले तर नवं काढू दे, तिच्यावरती आहे. हे लँडमास्टर, हिंदुस्तान लँडमास्टर 1956चं मॉडेल. त्याचे हे बघ कसं आहे दरवाजे. ही आपली फेमस 1961 ॲम्बॅसेडर. अजून पण गव्हर्मेंट याच्यामध्ये ॲम्बॅसेडर्स यूज होतात. ही तर बघा, ही तर रॉयल आहे एकदम मस्त. रॉयल व्हेकल्स. शेवलेट, ही शेवलेट बेल एअर 1955चं मॉडेल आहे. चांगलं रिस्टोर केलेले आहेत एकदम मॉडेल्स 1960. ही जी व्हेकल आहे ही आहे जे आपल्या हॉलिवूड मूवीजमध्ये होती ती शेवलेट इम्पाला. ते एकदम हॉलिवूड मूवी स्टार्सची एकदम फेमस गाडी होती ही त्या टायमाला. आणि नंतर हळूहळू ती इम्प्रूव्ह पण होत गेली इम्पाला. तर ते पुढे ते बघाल तर ही तुम्ही गाडी बघितलीत ना, ही गाडी जी आहे ही आहे म्हणजे वापरलेली आहे श्री चंद्रशेखर वेंकटरामन म्हणजे CV वेंकटरामन, इंडियन फिजिसिस्ट. ही आहे 85 माइल्स 145 किलोमीटर्स आरची वगैरे त्याचे रेटिंग्स आहे. 3 स्पीड मॅन्युअल. म्हणजे विचार करा आता 3 स्पीड आहे. आणि नंतर आपण आणि हे समोर तुम्ही बघितलं ना, हे समोर बघितलं तर हे इकडचं सगळं मोठं म्युझियम आहे. आणि पर्यटक येत आहेत इकडे. हे तुम्ही बघितलं तर हे अजून खाली पण आहे, खालच्या साईडला पण आहे. ही आहे 1953ची गाज मिलिटरी व्हेकल.
आणि एकदम रगड कॅनव्हास हे आहे वरती. पाठी 4-4-8 म्हणजे 10 सीटर टोटल आहे. मस्त एकदम 4 व्हील ड्राईव्ह असेल. तर इकडनं आपल्याला खाली जायचं. नाही या नाही या नाही या आता बंद झालं सगळं. या चालवायला देणार पण नाही इंडियन गव्हर्नमेंट. त्याला तुम्हाला स्पेशल हे लागते लायसन्स. तर आता तुम्ही बघितलं तर हा आहे सर्क्युलर वे. आणि ही खाली जी तुम्ही बघाल तर हे ते विमान आहे, काईट विमान टाईप. आणि असं सर्क्युलर वेने आपण खाली जायचं तिकडे. आणि तिकडे परत इंटरनॅशनल स्पोर्ट्स कार आहेत नंतर. तर हे तुम्ही बघितलं तर हे अजून क्लासिक बजाज प्रिया LML गाड्या ज्या क्लासिक असतात त्या स्कूटर आता चालू आहेत का बंद झाल्या. 2 स्ट्रोक या इंजिन गाडीला आहे ना, या गाडीला पुढे जास्त कसं काय नाहीये. जनरली गाडीला थोडं असतं ना पुढे सगळं बोनेटच्या इथे. ही गाडी ना ही गाडी आहे म्हणजे ती ऑल वेदर ऑल हे गाडी आहे ना नाईस, त्याची गाडी आहे. जनरली सगळीकडे असतं नाही, ही आपली सॉर्ट ऑफ फियाटची प्रीमियर. हे जे दरवाजे असे साईडने उघडायचे. 1957 आहे. फियाट एलिगंट. नाही, जे दरवाजे नॉर्मल उघडायचं. हां, गार्गी उगाच पुढे गेली यार. काय फोटो काढायला मिळतच नाही आहे. आपले फोटो काढायला मिळतच नाही. बघाल तर तुम्ही 1964 फियाटची गाडी आहे. ही आपल्याकडे मुंबईत खूप असायची आधी. ही असायची या काय याच्यामध्ये ह्या टॅक्सीज असायच्या आपल्याकडे. आपली ही बघाल तर ही आहे फियाट प्रीमियर पद्मिनी, ही फेमस मुंबईची टॅक्सी काली पिली. ही असं आहे. ही बघितली तर ह्या अजून CD100 बघा एकदम काय रिस्टोर. पण रिस्टोर बघा ना काय केलेलं आहे बघा ना. सगळं एकदम क्रोम बीम स्पोक, एक पण गंज नाही काय नाही. हिरो होंडा CD100 ही आपल्या गावी अजून आहे, चालतात पब्लिक. हे बघितलं तर तुम्ही ही आहे जीपची विली. आणि ह्याच विलीच्या ह्याच्यामधनं महिंद्रा थार आणि जे महिंद्राचे जे मॉडेल्स आहेत हे इन्स्पायर होऊन बनवलेले आहेत. ही एकदम क्लासिक गाडी आहे एकदम. तुम्ही बघाल तर हे आपलं क्लासिक ॲम्बॅसेडर मॉडेल 1981चं आहे. हे 1983चं मॉडेल आहे. डाटसन कंपनीचं त्याचं. ही पण खूप आधी प्रीमियम म्हणजे एकदम लक्झरी गाडीसारखी यूज करायचं एकदम. हे आपले पिकअप ट्रक्स 1958चा पिकअप ट्रक आहे. ट्रक बघा असा क्लासिक मस्त एकदम रिस्टोर केलेलं आहे. सगळं दिसतं त्याचं. खालचं एक्सेल चाकं, पुढचं बॉनेट एकदम नंबर वगैरे पण कसं आहे बघा. आणि हा कंपनी आहे फोर्ड कंपनीची आहे. काय मस्त ट्रक आहे. आणि हा तुम्ही बघितला तर हा आहे 1981चा मिलिटरी ट्रक. किती चाक आहे त्याला? 6 चाक आहेत. पण एकदम हेवी ड्युटी ट्रक आहे. चाकांची साईजच केवढी आहे.
तर हे तुम्ही बघितलं तर हे आहे 1934चं मॉरिस मॉडेल. आणि ही जी गाडी आहे ती आपण खूप त्या ठिकाणी ते मॉडेल्स जे असतात टॉय मॉडेल्स त्याच्यामध्ये आपण बघतो. मस्त केलेली आहे रिस्टोर. तर हे तुम्ही क्लासिक म्हणू शकत नाही पण आहे 2008चं मर्सिडीजचं मॉडेल आहे. हे क्लासिक आहे. ही एकदम जुनी गाडी आहे 1980ची आहे मर्सिडीज बेन्झ 240D. ही BMW कळतेच कारण का त्याचा शेपच अलग. आणि इकडनं BMWचं मेन सिरीज चालू झाली. BMW I सिरीज 3 सिरीज हे सगळं आहे. हे टोयोटा कोरोला एकदम रेड रेसिंग कार. ही पण मर्सिडीजची आहे 1983चं मॉडेल. हे पण खूप चाललेलं आहे इंडियामध्ये. ही जॅगवार कर्नाटका पासिंग आहे. ही लेफ्ट हँड ड्राईव्ह गाडी आहे. ही पण एकदम मस्त गाडी US ची गाडी आहे. 1989चं हे मॉडेल आहे. आणि कॅडिलॅक जे लक्झरी सेगमेंट्स आहेत ते आहे. पुढे आहे 1987ची स्टँडर्ड मोटर्सची गाडी सॉर्ट ऑफ रेसिंग कार आहे. ही आहे माझदा मस्त एकदम. ही आहे 1967ची मॅझदा. वरती तुम्ही बघितलं त्यांनी मॅझदा कंपनीचं लोगोचं पण लावलेलं आहे. ही आपली 1991ची कॉन्टेसा जी आपण बघितली त्या दिवशी. ही इंडियन मेन म्हणजे ही इंडियन गाडी आहे हिंदुस्तान मोटर्सची. मस्त मॅन्युअल मोठ्याला 4 गिअर असतील. ही आपण त्या दिवशी बघितलेली ना जंगलामध्ये ती ट्रॅव्हल करताना. ही ॲम्बॅसेडर गाडी आहे. आणि ही आर्मी स्पेक आहे. आर्मीची गाडी आहे ॲम्बॅसेडर आर्मी ह्याचं. आणि हे जे आर्मी नाही आहे हे ॲक्च्युली एअरफोर्स आहे. हा जो लोगो आहे ना हा एअरफोर्सचा लोगो आहे. ही आहे DCM डेवू. आणि नवीन जी आहे ती आहे शेवले बीट. ही याचं नेक्स्ट मॉडेल बीट नॅनो नाही आहे. समोर पण आहे इकडे. आणि थोडंसं एक ही आपली टेम्पो बजाज त्या टायमाला फोर्स मोटर्स होती फिरोदिया कंपनीची. किती मोठी गाडी बघा. मग एकदम सक्सेसफुल गाडी आहे त्या टायमाची 1996ची. नंतर जेव्हा जे ॲडिशनल नॉर्म्स वगैरे जे आले तेव्हा डिस्कंटिन्यू झाली. तर हे तुम्ही बोलू शकता की जे टेम्पो ट्रॅव्हलर आहे त्या टेम्पो ट्रॅव्हलरचा ग्रँडफादर आपण बोलू शकतो ही गाडी. ही पण एक क्लासिक आहे. ही पण एक क्लासिक गाडी आहे 1926 आहे. मला वाटतं इकडचं सर्वात जुनं मॉडेल आहे वाटतं मर्सिडीजचं. काय मस्त आहे जबरदस्त सॉलिड आहे मस्त एकदम. आतमध्ये एक हे आहे रेस्टोरेशन वगैरे केलेलं आहे मस्त. पाठी त्याला टूल बॉक्स आहे.
मागच्या साईडला स्पेअर व्हील आहे, लगेज कॅरियर आहे, कॅनव्हास वरती हे आहे, 4 डोअर्स आहेत, साईडला स्टेप आहे, इंजिन पण ट्रान्सपरंट आहे, टायर्स पण बघा, टायरची साईज बघा, मस्त गाडी आहे. ही आहे 1985चं मॉडेल आहे, सॉर्ट ऑफ मारुती 800 वाटते ही गाडी है ना, पण ती नाही आहे, दुसरंच आहे काहीतरी. ही इंडियाची पहिली इंडिजिनियस गाडी, इलेक्ट्रिक गाडी आहे, जी रेवा म्हणून जी कंपनी होती त्यांचं आहे, 2008चं मॉडेल, 4 सीटर व्हेकल आहे. नंतर या गाडीला, या कंपनीला महिंद्राने विकत घेतलं. गाडीचं नाव आहे महिंद्रा रेवा. त्याचं वर्जन 2 पण आहे, नंतर पण आलं. 2008चं हे मॉडेल आहे. हा क्लासिक JCB ओव्हरऑल हे काढायला. फील्ड मार्शल म्हणून कंपनी आहे, त्या फील्ड मार्शल कंपनीचं आहे JCB. हे जे आहे हे आहे मित्सुबिशीचे मॉडेल्स, टोयोटाचे मॉडेल्स. हे आहे सँटाफे, नाही हे आहे सोनाटा, हे आपण कधी कधी बघितलेले आहेत. ही पजो 309 खूप फेमस गाडी आहे. डेवूची गाडी आहे ही, डेवू, ॲसेंट वगैरे हे सगळे नॉर्मल गाड्या आहेत तिकडे. आता आपण एक सेल्फी घेऊया, फोटो घेऊया, आणि अजून एक म्युझियम आहे, मग ते बघून निघूया मग आपण. असं हे ग्लास पेंटिंग आहे, हे असं आहे. अजून एक म्युझियम इकडे मोठं आहे, इकडे पण म्युझियम. तर इकडे हत्यारं वगैरे सगळं, त्याचं मशिनरी, हत्यारं, एशियंट हत्यारं, त्याचं सगळं म्युझियम आहे. सॉरी, हे तुम्ही बघितलं तर हे आहे एशियंट हत्यारं, अवजार, त्याचं सगळं कलेक्शन्स आहे, म्युझियम आहे इकडे मस्त. वरती तुम्ही बघितलं ना तर सगळे लँटर्न्स आहेत डिफरंट टाईमचे, गॅस, लाईट, केरोसिन, हॅलोजन लाईट, इलेक्ट्रिसिटी, ते सगळे मला वाटतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 16 18 19 20 अराउंड 20 टाईपचे लँटर्न्स आहेत. आणि ही जुनी जी मूवी बनवण्याची मशीन आहे, सिनेविजन, आणि ते दाखवलेलं पण ॲक्च्युली ते लोक कसं यूज करायचे, काय करायचे वगैरे ते समोर. पिक्चर बनवायचं. इकडे तुम्ही बघाल ना तर इकडे सगळं कलाकृती वगैरे आहेत, जे रेअर स्कल्पचर्स ह्या बाहेरचं.